कधी तुम्ही अशा पद्धतीने साबुदाण्याची खिचडी बनवली आहे का? तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही पाहू शकता या पद्धतीने बनवलेली साबुदाण्याची खिचडी किती जबरदस्त होते. एक एक दाणा असा सुट्टा होतो. मला काही असं नाश्त्याला खायची इच्छा झाली का, तर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खायची आणि तेवढा वेळ नाही बटाटे बॉईल वगैरे करायला, तर आज या पद्धतीने आपण साबुदाण्याची खिचडी बनवूया. तर इथे मी रात्री हे 2 वाटी साबुदाणे भिजत टाकलेले आणि ते छान भिजलेले पण आहेत. 1-2 तास टाकले तरी साबुदाणे भिजतात. तर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी ते 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले. तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करून घ्या. थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि ते 2 मी बटाटे सोलून घेतलेत. आता मला बटाटे बॉईल करायला वेळ नाहीये, तर काय करायचं, या पद्धतीचं मी बटाटे चिप्स बनवायचा ग्रेटर घेतलाय आणि बटाट्यांना हे असं मध्ये कट मारून घ्यायची आणि याच्यामधनं आपण हे म्हणजे एकदम बारीक हे पातळ कट केले जातात आणि झटपट होतात, जास्त वेळ पण लागत नाही. पाहू शकता एकदम झटपट असे हे पातळ बारीक कट करून झाले. तर या पद्धतीने तुम्ही बटाट्याची भाजी पण बनवू शकता. तर इथे या पद्धतीने मी हे दोन्ही बटाटे करून घेते. जसे आपल्याला आपण बटाटे भाजी बनवायला जशी भाजी कट करतो त्या पद्धतीने ती कट होतात ना. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आता इथे सगळे बटाटे आपले दोन्ही करून झालेत. तर मी आता ह्या वाटीमध्ये घेऊन ते पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे. आपल्याला स्वच्छ धुवून मी थोडंसं बटाट्यामध्ये पाणी टाकून ठेवलंय. आता गॅसवर मी कढई ठेवली आहे ना, कढई छान गरम पण झाली आहे. तर मी इथं 1 पळी इतकं तेल टाकून घेतेय आणि 1 चमचा भर इतकं तूप टाकतेय. तुम्हाला पाहिजे तर नुसत्या तेलामध्ये किंवा नुसत्या तुपामध्ये पण तुम्ही बनवू शकता. आणि तेल तूप हा छान गरम झालाय तर 1 चमचभर इतकं जिरं टाकलंय मी फोडणीला. तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही स्किप पण करू शकता. इथे जो कढीपत्ता मी धुवून ठेवलाय तो टाकून घेते आणि लगेचच मिरची टाकून घेते. आता मिरची कढीपत्ता छान परतून झालाय तर थोडीशी 1/2 चमच भर इतकी हळद टाकलीये आणि तीही या त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले. आणि आपण जे बटाटे धुवून ठेवलेत ते छान त्यातले पाणी निथळून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं. बटाट्याच्यासाठी बटाट्यांपुरतंच आपल्याला मीठ टाकायचं आहे. साबुदाण्यामध्ये आपण नंतर मीठ टाकणारच आहोत. आणि सगळं असं व्यवस्थित परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून 5 मिनिटाला वाफेवरती शिजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ते मीडियम ठेवली आहे. 5 मिनिटं झाली, चेक करूया. तुम्ही पाहू शकता बटाटे शिजलेत आणि याच पद्धतीने तुम्ही बटाट्याची भाजी पण बनवू शकता. आणि आता हे व्यवस्थित करून झालंय तर आपण जे ते साबुदाणे भिजून घेतलेत ते मी टाकून घेते आणि साबुदाणे पण याच्यामध्ये व्यवस्थित आता मिक्स करायचे. साबुदाणे टाकलेत आता आपण थोडंसं याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आपण आधी बटाट्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं मीठ थोडंसं कमीच टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुम्ही या पद्धतीने हे साबुदाणे खिचडी बनवली तर अवघ्या 10 मिनिटात ही तयार होते, जास्त वेळ लागत नाहीये. आणि घाई गडबडीच्या वेळेत तुम्ही अशा पद्धतीने ही साबुदाण्याची खिचडी बनवू शकता. थोडस मी शेंगदाण्याचा कूट बनवलेला आहे तो टाकून घेते, अर्धा वाटी भरीचं. आणि हा कूट पण या साबुदाण्यांमध्ये मिक्स करायचा. मिक्स झाल्यानंतर आपण झाकण ठेवून 5 मिनिटं वाफेवरती हे पुन्हा साबुदाणे शिजून घ्यायचे. 5 मिनिटं झाली आहेत, झाकण काढून बघूया आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तर इथे तयार आहे आपली साबुदाण्याची खिचडी. फक्त 10 मिनिटात ही साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडणार अशी मी आशा करते. पाहू शकता एक एक दाणा सुट्टा झालेला आहे.
तुम्हाला दिसतच असेल. तुम्हाला जर गोड तिखट खायला आवडत असेल तर थोडीशी तुम्ही साखर पण टाकू शकता. तर मी गॅस ते बंद करते. तर तुम्हाला मी डिश मध्ये घेऊनही दाखवते की साबुदाण्याची खिचडी कशी झालेली आहे. एक एक दाणा मस्त असा सुट्टा झालेला आहे. आणि अशा पद्धतीने बनवली तर अजिबात खिचडी चिकट होत नाही. आणि अशी खिचडी तुम्ही उपवासासाठी किंवा संध्याकाळच्या किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.